नमस्कार, मी पत्रकार अमृत झांबरे. आपण आत्ता आहोत निमुणे गावामध्ये आणि या ठिकाणी आपण घेणार आहोत येणाऱ्या लोकसभेचा म्हणजे शिरूर लोकसभेचा मतदानाचा कौल. तर तुम्ही मतदान कुणाला करणार आहात? 36 शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे लोकप्रिय खासदार आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील यांना आम्ही या ठिकाणी मतदान करणार आहोत. माननीय देशाचे जगाचे नेते माननीय मोदींना जे मतदान करण्यासाठी लोकसभेमध्ये दादांचं एक मत महत्त्वाचं आहे. त्यासाठी आमची सर्व जनता आम्ही सर्वांनी ठरवलेले आहे की आमच्या या गावामध्ये नवीन संपूर्ण आपल्या देशामध्ये माननीय मोदींनी जी गेल्या 10 वर्षामध्ये विकास कामे केलेली आहे त्या विकास कामाच्या माध्यमातून आम्हा सर्व जनतेचं म्हणणं आहे की माननीय मोदींना आम्हाला मतदान करायचं आहे. तुमचं काय मत आहे? तुमचं मतदान कुणाला राहील? आढळराव दादा, शिवाजी आढळराव दादा. त्याच्या मागे काय पर्टिक्युलर कारणं असतील ना अशी? आता हे जे निमोन्यात जे निधी दिला आहे 2.25 कोटी अजितदादांच्या माध्यमातून आणि रविबापू काळेंच्या, तर हा विकास पाहून जी जनता आहे ती विकास पाहूनच मतदान करते असं माझं म्हणणं आहे. बरोबर. आणि माझं असं एक म्हणणं आहे की जे आपण हे जे ब्लॉक आहेत मंदिरापुढले हे आढळराव दादांनी दिलेले आहेत. नागेश्वराचा मंडप एक दिलेला आहे आणि चौकातलं पण ब्लॉक आढळराव दादांनी दिलेला आहे. आणि आपलं गणपतीचं मंदिर आहे शिवचं, तो पण मंदिराचं जीर्णोद्धार त्यांनीच केलेला आहे आढळराव दादांनी, असं माझं तरी म्हणणं आहे. म्हणजे मागच्या पंचवार्षिकवरती तुम्ही काय नाराज आहेत का? नाही, आढळराव दादा एक लोकप्रियता असल्यामुळं आम्हाला तरी असं वाटतं की आढळराव दादा आणि जनसामान्याचं हक्काचा माणूस म्हणजे आढळराव दादा. अमोल कोल्हे जे आहेत ते फेकाफेकीवर जास्त जोर देतात असं आमचं म्हणणं आहे. म्हणजे काय निमुणे गावात त्यांनी काय फेकाफेकी केली बाबा ते एवढे नाराज आहेत तुम्ही इथं? मी शाळेच्या माध्यमातून त्यांच्याकडे निधी आणायला गेलो होतो त्यांच्या ऑफिसला नारायणगावला. बरं. तर मी त्यांना 10 लाखाचा प्रस्ताव त्यांच्याकडे केला होता हां. CR फंडातून SR फंडातून. बरं. तर मी त्यांच्या टेबलला उभा असताना ते मला म्हणायचे मी आमदाराला सांगतो. मग मी म्हणलं मी तुमच्याकडे कशाला आलो असतो? मला जर आमदारांकडे जायचं असतं तर मी तुमच्याकडे कशाला आलो असतो? आणि आपली बालवाडीची शाळा आहे, चला लहान मुलांसाठी आपल्याला थोडंसं काम करायचं होतं. हां हां आपली इच्छा होती हां. म्हणून म्हणलं चला आपल्या गावासाठी आज शिरूर पंचक्रोशीत आढळराव आपलं अमोल कोल्हेंनी कुठलंच निधी दिलेला नाही आहे, तर चला निमोन्यासाठी आपण थोडा प्रयत्न करू. दिला तर ठीक, नाही दिला तर राहिलं मग आता काय. पण त्यांनी शेवट दिला नाही निधी, त्याच्यामुळं आपण नाराज आहोत. तुमचं काय मत आहे? आमचं मत पवारसाहेबांना मतदान करायचं. त्यांनी आमच्या गावाला पाणी आणलं, कॅनल आणला आणि त्याच्यामुळं आमचं भविष्य उज्ज्वल झाले. त्याच्यामुळं आमची इच्छा आहे की बा त्यांना मतदान करायचं. चुकीचं बोलायचं नाही, ते अटल बिहारी वाजपेयींच्या काळात कॅनल आलेला आहे. आम्हाला जे बोलायचे आमचं असं म्हणणं आहे, खोटं बोला रेटून बोला ही पद्धत सोडून द्या. आढळराव आपलं अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये हा कॅनल आलेला आहे आमच्या गावाला, तेव्हा ते पाणी आलेलं आहे. काय म्हणणं आहे यांचं? तरुण वर्गाचं काय मत आहे की त्या काळात कॅनल आलाय? नाही, आमच्या हिशोबाने शरद पवार साहेबांनी हा नंतर टाकलेला कॅनल आहे. आमचं गाव नव्हतं याच्यात. अच्छा. हा, ते शरद पवारांनी टाकून हा जो 10-5 गावाचा भाग आहे हां, हां. तो आणलेला आहे. त्याच्यामुळं आमची इच्छा आहे की बा पवार साहेबाच्याच बाजूने मतदान करायचं. म्हणजे पवार साहेबांच्या बाजूने म्हणजे नेमकं आत्ता कोल्हेंच्या बाजूने. अंग असं नाव घेऊन बोला ना डायरेक्ट. अमोल कोल्ह्यांना मतदान करायचं. हां. मग तुम्ही आढळराव साहेबांवरती नाराज आहेत का? नाही, नाराजीचा काही विषय नाही, पण ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलंय हां. त्या हिशोबाने आमचं हे काम आहे. आता ह्यांचं मत आहे की हे ब्लॉक टाकले, ते मनपाची कामं केली, हे केली, ती आढळराव साहेबांनी केली, ती पण तुमच्याच गावातच केली ना, असं यांचं मत आहे. गावात केली, पण आता आम्हाला जे आमच्याच ह्यांनी केलंय म्हणजे आमच्या काळात जे केलंय आम्हाला जे वाटलंय हां. ते आम्हाला योग्य वाटतंय. आता केलंय ही कुणी जशी येतात तशी कामं करीतच चालल्यात. आता पोराबाळांच्या काळात पण झालं पाहिजे ना. हा, मग आता इच्छा आमची आहे बा पवार साहेबाला शेवट त्याचा साथ द्यायची शेवटची एवढी. हा, म्हणजे तुतारी सोडायची नाही काही झालं तरी. मागाशी तुम्ही बोलत होत तसंच. पण आता हे यांचं म्हणणं आहे की शाळेला निधी आणायला गेले होते, तो पण कॅन्सल झाला. नाही, तर आता आम्हाला काय सांगता येईल, आम्ही काही तिथवर गेलो नाही, त्यांच्या कुणाच्याच पर्यंत गेलेलो नाही. बरोबर. मग आत्ता तुम्हाला कोल्हे साहेबांकडून काय अपेक्षा आहेत पुढं?
काय आता करते ती करते ती काय देणार जे ते? काय देणार करणार त्यांचं आलं सरकार त्यांच्या त्या पद्धतीने करते कामं ती. कामं काय केली त्यांनी? आणि ह्या पंचवार्षिक मध्ये बाबा काय कामं केली ह्या पंचवार्षिक केलं मध्ये नाही. हा कामच नाही केली. कामच नाही केली हा. मग का बरं काय ते गावात किती वेळा येऊन गेले निमण्यातच आला नाही. आलेच नाहीत का निमण्यातच आला नाही. वृद्धांसाठी काय केलं की नाही त्यांनी काहीच नाही. काहीच नाही केलं मग आता याच्यावर कसं म्हणणं आहे तुमचं आता काय त्याच्या हिशोबाने जे ते बोलतंय ज्याचं काम केलंय ज्याचं काय झालंय शेतकऱ्यांसाठी काय केलंय कर्जमाफी केली पूर्वीची शरद पवारनी सर्रास कर्जमाफी केली होती. आता इथून मोर ह्यांनी आता जी केली चुकीची केली तुटकी दिलं 10 रुपये आणा एवढं भरा मग एवढं देऊ अशी ही बोलतात म्हणजे सरकारची. म्हणजे बीजेपी सरकार कर्जमाफी नाही करत असं डायरेक्ट म्हणणं आलं नाही यांचं असं काय नाही आहे. जे मोदींच्या माध्यमातून प्रत्येकाला 2-2 हजार रुपये मिळतात हां हे त्यांना माहिती नाही आणि ते चुकीचं बाईट दिले ना ती चुकीची वाटते आम्हाला. तुम्हाला 2-2 हजार जमा होतात ना 2,000 शेतकऱ्यांना आता जमा होत्यात. हां पण जे काय शेतकऱ्यांना 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी होती ही तुम्ही तुमचं समज भरा आणि मग तुमची माफी ह्या सरकारचं असं थोडंसं आम्हाला योग्य वाटत नाही. म्हणजे थोडक्यात समजा भरायला पैसे आणायचे कुठून कुठून पैसे आणायचे आणि शेतकऱ्यांनी भरायचे कुठून. आज आम्ही त्याच्यात 10 वर्ष गुंतलेलो आहे. याच्यावर काय मत आहे तुमचं आमचं म्हणणं असं आहे की आपल्या सरकारने पाठिंबाच्या काळामध्ये 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केली होती पूर्णपणे. हां. त्यामुळे आणि जे शेतकरी रेग्युलर पैसे भरतात त्यांना प्रोत्साहन रक्कम म्हणून 50 रुपयाची कर्जमाफी त्यांना केली होती. हां. तर ज्यांनी रेग्युलर भरले त्यांना 50,000पर्यंत माफी आली आहे आणि ज्यांचं 2 लाखापर्यंत कर्ज आहे त्यांनाही 2 लाखाचा तो लाभ झालेला आहे. ज्यांचं 2 लाखाच्या वरचे कर्ज आहे त्यांनी ती रक्कम भरून उरलेली माफी त्यांना ती बी होत होती पूर्णपणे. त्यामुळे सरकारचं काम खूप चांगलं आहे आणि कर्जमाफी योजना खूप चांगली आहे. पण शेतकऱ्यांना थोडी माहिती कमी जास्त असल्यामुळे सगळा हा मिसगाईड होतो घोळ होतो पूर्णपणे आणि लोक त्यांना व्यवस्थित म्हणजे लोकांना व्यवस्थित समजून घेत नाही. पण योजना खूप चांगली आहे. कर्जमाफीची योजना आहे सरकारने खूप चांगली आणलेली आहे आणि त्याचा सर्व शेतकऱ्यांना आम्हाला लाभ द्यायला आहे. आता मगाशी काही कार्यकर्ते म्हणत होते पाण्या प्रश्न बाबतीत निमून थोडं हे झालेलं आहे. पाणी प्रश्न कसा आहे निमून सध्याचा कॅनल म्हणता गेलाय पाणी आहे का कॅनलला पाणी येतात रोटेशन प्रमाणे. नाही बेकार आहे. बेकार आहे पाण्याला बेकार आहे. कधीतरी येते पाणी नाही येत तिकडेच घेतात. बेकारच. मी शेतकरी म्हणून मी बोलतो. हां. मी शेतकरी आहे. बरोबर. नोकरी करून शेतीसाठी म्हणजे आलेलो आहे. हां मुंबईसारख्या ठिकाणी नोकरी करून शेती करायला आलो. हां पण माझ्याकडे आज ज्या ठिकाणी मोठे मोटर्स आहेत हां. यांच्या जागेत मी स्कीम केलेले आहेत. हां 20-20, 25-25 हजार 10 वर्ष झाले माझ्याकडून 1 रुपया लाईट बिल नाही घेतलं. म्हणजे कुणी नाही घेतलं हे सरकारने भाजपच्या 14 सालापासून सरकार म्हणजे आकड्यावर चालू आहे का नाही मग? बिल येतंय पण घेत नाहीत. अच्छा म्हणजे थोडक्यात भाजप सरकार सहकार्य करतं तुम्हाला शेतकऱ्याला नाही सहकार्य केली शेती बंद होईल. माझी म्हणजे मी सांगतो संपूर्ण महाराष्ट्रातला प्रश्न आहे. बरोबर जर कोणत्याही सरकारने जर आज शेतकऱ्यांकडून बिल घेतलं हां तर आमची 200 एकराची स्कीम फक्त लाईट बिल भरलं नाही म्हणून बंद पडली. बरोबर आज सभासद येतात फक्त सभासद आमचं 52 लाख रुपयाचं कर्ज आम्ही तडजोड करून स्टेट बँकेचं मिटवून टाकलं. ओके तडजोड केली कोर्टामध्ये केस गेली फक्त लाईट बिल भरलं नाही म्हणून. ते कोणत्या काळात झालं ते त्या टायमाला तुम्हाला सांगतो मागचा जो सरकारचे आता काँग्रेस सरकार होतं त्या ह्यांनी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांना लाईट बिल मोठा प्रश्न आहे आज. वसूल करा तुम्ही शेतीच बंद होणार आहे. शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न आहे लाईट बिल. लाईट फार महत्त्वाची फार आणि ह्या पाठिंबाच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना कुठलाही त्रास सरकारमुळं कुठं झालेला नाही आणि कुठल्याही अडचणी येऊन दिलेल्या नाही आणि त्यामुळं महायुतीला शेतकऱ्यांचा जास्त कौल आहे की ह्या काळामध्ये महायुती सरकार हेच म्हणजे निवडून आलं पाहिजे असं आमचं पुष्ट मत आहे आणि त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी आढळदारांच्या पाठीमागून थांबूया. जसं ह्यांचं लाईट बिल माफ झालं तसं तुमचं होतं आहे का लाईट बिल माफ नाही होत. तुम्ही एकाच गावात राहताय ना असं का आता आमच्या घराची किरकोळ मोटरीची लाईट बिल नाही मोठाले आहे त्यांच्या घराचे कोण शेतीची शेतीची बी भरावं लागतात. असं का बरं मग हा अन्याय आहे का तुमच्यावर झालेला 3ची 2च्या बारकाल्या मोठ्या मोटरवाल्यांचं बिल जे असते आमच्याकडून घेतातच ती. अच्छा आणि ह्या सरकारचं म्हणजे असं नाही घेत आहे की ही सत्ता आहे. बारकाल्या मोटर आहे नाही अजून बिगर भरलंच सत्तेत नाही. असलेलं मोटर लोक काय काम करणार सत्तेतच नाही. चुकीची माहिती 2-4 वर्ष झालं. या 2.5 वर्षा काळामध्ये कुठल्याही शेतकऱ्याकडनं म्हणजे बिल घेतलेलं नाही आहे. कोणालाही सक्ती केलेलं नाही आहे. लाईट सक्ती कोणाला केलेली हा धंदा बंद करा. नाही कोणाला. जे आहे ते
सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी महायुतीचं सरकार सगळ्यात चांगलं आहे. आणि जे आज मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या माध्यमातून निमुण्याकरता 2.25 कोटीचा निधी निमुण्याकरता रविबापू काळेंच्या नावाखाली आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की जे आपल्या महाराजांचं हे स्मारक आहे त्याच्यासाठी 450 कोटीचा निधी आजपर्यंत कोणी दिला नाही. त्या अजितदादा, देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी मी त्यांनी जो गेल्या नुसते अफवा केलेले कुणालाच काही दिलेलं नाही. छत्रपती हे सत्तेवरच सरकार नाही, हे काम काय करणार? छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी जो आपल्या महायुती सरकारने यांनी जो निधी दिला आहे की जे आपल्या देशाची आपली अस्मिता आहे छत्रपती संभाजी महाराज त्यासाठी म्हणून आम्हाला महायुतीला मतदान करायचं आहे. शेतकऱ्यांसाठी आज 5% अनुदान ही अजितदादांच्या माध्यमातून निमुणे गावात सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळालेलं आहे. आजच्या घडीला आम्हाला स्वतःला लाभ झालेला आहे. मग तुमच्यात हेच शेतकरी का वंचित राहिलेत? हा प्रश्न आहे. हे जे आहे ना, हे सरकार आहे ना, सरकार नुसतं घोषणा करते 15 लाख तुमच्या नावावर टाकू, इथं आमचं कागद द्या, तिथं तमका कागद द्या, काही नाही आहे. सत्तेत असल्यामुळे ह्यांच्या नुसत्या अफवा आहेत. आता ह्यांच्या 15 लाखाच्या प्रश्नच काय करा? 15 लाखाचा मुद्दा हा नाही आहे. मोदींनी ते कुठलेही वचन दिलेलं नाही आहे, तसं काही झालेलं नाही आहे. हा लोकांचा गोड आणि गैरसमज आहे. हा असं काही कुठं काही दिलेलं नाही. त्यांनी असं कुठंच नाही केलेलं आजपर्यंत. 15 लाखाचा घोषणा केलेलीच नाही पूर्णपणे. हे सगळं खोटं आहे पूर्णपणे. ही अफवा आहे पूर्णपणे. काय असतं 15 लाखाचा विषय माणूस सहज बोलून जातो, 500 पण ते खात्यात गुंतवले, याचं काय झालं? त्या 15 लाखासाठी कोणच्या खात्यात गुंतवलं? बँकांनी खाती उघडली 15 लाखासाठी 500 रुपये देऊन, हां, याचं काय झालं? ती खाती जनधन खाती आहे. ती 15 लाखाची खाती उघडलेली नाही आहे. ती खाती जनधन खाती आहे पूर्णपणे. ती खाती 15 लाखासाठी उघडलेली नाही आहे. हे चुकीचं आहे पूर्णपणे. पण ते 500 रुपये तुमच्याच अकाउंटला आहेत ना? पण ते काय नाही, तसंच गेलं. कोण अकाउंट माघार देतात? तसंच कसं काय जाणार? ते शेवटी स्वतःच्या अकाउंटला आहे हे, ते एक बॅलन्सच आहे ना. बरोबर आहे. फक्त तुम्हाला असं वाटतं की आम्हाला सगळं फुकट पाहिजे. असं सगळं फुकट कसं काय मिळेल? त्यांच्या अन्याय झाला त्याचं दुःख आहे. आता ह्यांना लाईट बिल फुकट आहे, ह्यांना लाईट फुकट आहे, ह्यांना लाईट बिल येते. असं नाही. संपूर्ण राज्य शेतकरी आज हां, लाईट बिल घेतलेलं नाही. चौकशी करा. बरोबर, संपूर्ण राज्यात कोणाचंच लाईट बिल नाही आहे. राज्याचा प्रश्न आहे हा. मी साहेब तुम्ही बोला. बाकी सरकारने आम्हाला 1 रँक 1 पेन्शन लागू केली. अलीकडे माझी सण हा नाही ना, किती वर्ष नाही, अलीकडे या. 12,000 पगार मिळत होता पेन्शन पहिले. आता 30,000 मिळते. कोणती आम्हाला मोदीने दिलेली 1 रँक 1 पेन्शन करून किंवा फौजी विषय त्यांना गर्व आहेत अंकारे. बाकी इतक्यापर्यंत पंडित जर होतं पण आम्हाला पेन्शन होती का तेव्हा कोणी विचारत नव्हतं. बरोबर. 400-500 द्यायचे गेले पाहिजे. आता ती स्वतः तिथं जाऊन जंगलात जातात, मग फौजी लोकांची गाठ घेतात. 1 रँक 1 पेन्शन. आज 30,000 रुपये पेन्शन आम्हाला लागू केली त्यांनी प्रत्येक गावामध्ये. याच्यावर काय करायचं त्यांनी? मग आम्हाला पेट्रोल नाही, ते नाही. आता बाकीच तुम्हाला काय करायचं? एवढं पैसे दिलं एवढं करा ना मजा. बाकी काँग्रेसने आतापर्यंत केलं होतं का इतक्या वर्षी? 25-30 वर्षापासून, आम्ही 40 वर्षापासून नाही एवढा सुधार झाला. हे सुधार यांनी केला आहे भाजपने. मग भाजप पाठीमाग जे माणसं आहेत त्यांना आपण साथ देणार. बरं. पाठीमाग जे त्यांचे माध्यम त्यांना आम्ही साथ देणार. बाकी नाही त्याला की त्यांनी आमचं कल्याण केलं सगळ्यांचं. देशाचं कल्याण केलं, जम्मू काश्मीरचं केलं, सगळ्यांचं केलं. त्यांनी महाराष्ट्रापुरतं नाही तर त्यांनी वायद्याचं केलं, सगळ्या लोकांचं केलं. आता पंतप्रधान होऊ शकणार नाही, होणार पण नाही असं माझं म्हणणं आहे. माझ्या बुद्धीला पडतं. म्हणजे तुम्ही फक्त नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान व्हावे हां, याच्यासाठी झटाझटी चालू आहे तुमची. माझी इच्छा आहे. बाकी खाली उमेदवार कोण आहे याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं नाही? नाही ते नाही. त्यांना जे कोण लागू त्यांना आम्ही देणार. तेपर्यंत जाऊ शकत नाही आम्ही. आता आढळराव आहेत तिकडे भेटणार, त्यांना आम्ही देणार. आढळरावला ते काय भाजपची सीट नाही ना गावामध्ये, त्यांना लागू त्यांना आम्ही देणार. तिथे तिकडे पोचणार आढळराव. त्याच्या थोडी जसं आपण इकडे पण नदी दिली, नदीला पाणी तिकडे समुद्राला जाणार. मग ते पुढं जाते का नाही ते आपण काय पुढचं नाही सांगू शकत. बरोबर. पण सध्या आपलं तसं म्हणणं की यांच्या जिथं भाजपला तुम्ही आहे लागू त्यांना तिकडे जाणार आम्ही. तुम्ही कोणाकोणी यामध्ये भाजप मोदी कोण आहे ना, मोदीची गॅरंटी आहे. बाकीची गॅरंटी स्वतः म्हणतो आम्ही गॅरंटी आहे माझी. ते बाकीचे कुठं गॅरंटी त्याच्यात? हा, ते चाललंय आपकी बार 400 पार. हां, बाकी हे म्हणजे आमची गॅरंटी आहे. मोदीची गॅरंटीची. बरोबर. आता फक्त शेवटचा प्रश्न आहे माझा. जसं मोदी सरकार म्हणतंय आपकी बार 400 पार, तसं ह्या आपल्या शिरूर लोकसभेमध्ये किती लीड पास होऊ शकतं? हे नाही सांगू शकत. अंदाज तर सांगा.
1 लाख. हा आता एक 1.5 लाख पर्यंत व्हायला पाहिजे तुमचं काय मत आहे? आमचा अंदाज फक्त आकडा सांगा अंदाजे. 1.5 लाख 2 लाख. 1.5 लाख. 1.5 ते 2 लाखाच्या फरकाने माननीय शिवाजीराव आढळराव पाटील ह्या 36 शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड बहुमताने निवडून येतील मोदींच्या विकास कामामुळे आणि महायुतीच्या सरकारच्या कामामुळे. तुमचं काय मत आहे? आमच्या मते कोले 2 लाखापर्यंत जास्त मतांनी निवडून येतील. वा. तर असा होता हा निमुणे गावकरांचा कौल. अशाच अपडेटसाठी चॅनलला फॉलो करा.